जाताच्या जो एमटीचा काटा आहे त्याला फॉल्ट नाही, कारण की एमटीचं वजन इथं प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं, प्रत्येक कारखान्याला ट्रॅक्टर मालकाला त्याचं वजन माहित असतं. ते फक्त तुमच्याकडेच नाही करत, ते सगळे परिसरात ते वजन केलं राहते. त्यांची किती किलो बसतं हे सुद्धा 50 किलो कमी जास्त झालं तरी ट्रॅक्टरवाल्याचे लक्ष देते, कारण की मी स्वतः सुद्धा ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केलेली आहे. हा, त्यामुळे हे मुद्दा म्हणून केला काटा. बरं, दुसरी गोष्ट, तुमच्याकडे मागणी येतं काटाचा फॉल्टी करायचा, त्याचा काय असेल गुन्हा दाखल करणार. परंतु आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी इथं ऊस घातला त्यांचा जे तुम्ही 10% काटा मारलाय त्याची भरपाई द्यावं लागणार. दुसरी गोष्ट, हे वाहन एवढे जिथं वाहतील, हे तुडीवाले असतील, तुडीवाले घरी त्यांचे बायका पोरं ते भोंगळे पोरं शेतात टाकून बारकले ताणे पहाटे अंधारात ऊस तुड राहिलेत, आणि तुम्ही त्यांच्या रक्ताचं खाता म्हणलं तुम्हाला काही म्हणजे जो कोणी असू ह्या लेवलला काम करणं, तुम्ही त्यात पापात भागीदारी तुम्हाला वर जाऊन द्यावाला त्याचं उत्तर द्यायचं. ते विजय बापू शिवतारे पैसे कमीत असेल पण त्याला खतपाणी घालणार तुमच्यासारखे नालायक लोक आहेत. ऋषिकेश शेट्टे भाऊचा ही मानसिकता बदलून टाका. तुम्हाला कारखान्यातून काय 1,00,000-2 लाख रुपये पगार भेटत असेल, त्या 1,00,000-2 लाखासाठी तुम्ही जर ही परिस्थिती जर करत असणार, शेतकरी रक्त पेत असले तर हे वाईट आहे. येणाऱ्या या 8 दिवसामध्ये आंदोलनाची तारीख ठरवणार आम्ही. जेवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत तुम्हाला ऊस दिला त्या प्रत्येकाचा फरक तुम्हाला द्यावा लागणार. प्रत्येक कारखानदाराचा तुम्हाला ज्या वाहन जेवढे आहेत त्या वाहतूकदाराला पैसे द्यावं लागणार. त्याच्यानंतर जेवढे लेबर आहे या सगळ्या गरीबाचं रक्त पिऊ नका. याचा तुम्हाला प्रत्येकाचा पैसा द्यावा लागणार, नाही तर हा कारखाना बंद करणार. मग काही झालं तरी चालेल, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालते, पण हा कारखाना बंद करू. चालू कारखाना हे तुम्ही तुमच्या मालकांना काय असेल तो निरोप देऊन टाका. ऋषिकेश शेट्टे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ऋषिकेश शेट्टे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पापात सहभागी होऊ नका, कारण की देवाकडे तुम्हाला उत्तर द्यायचं ते लहान लहान लेकरं तुडीवाले वावर. कोणताही शेतकरी आज इथे जे शेतकरी असतील त्यांची तर शर्ट काढले, त्यांचे बनेल फाटले सापडले. 20 रुपयाचं बनेल येत नाही. तुम्हाला यांचं बनेल बदलता येत नाही. ज्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याचं रक्ताचं खायचं बंद करा पाहिजे, कारण की तुम्हाला त्याचं प्रायचित्त भोगावं लागेल, तुम्हाला तुमच्या लेकराला ते फेडावं लागेल. त्या कोणत्याही कारखानदाराला मिळून कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्याच्यात काही कसर ठेवू नये अशी तुम्हाला विनंती. आणि तुम्ही काय सांगायचं ते सांगा. येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण आंदोलन करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला रुपया भेटला पाहिजे. जेवढा या काट्याचा फरक आहे तो भेटलाच पाहिजे त्यांच्या कष्टाचा. आणि त्या बाकीच्या घरदार सुद्धा आणि शेतकरी ट्रॅक्टर काढून देता इथून. बरं, फॉल्ट झाला हा कुठं बाहेर नाही, कार ठरला तुम्ही जाहीर करा ना. सगळं बघितलेलं आहे. त्यांनी दोन्हीकडे काट्याचे वजन परत दोन्हीकडे वाहनांचे वजन केले. त्याच्यामध्ये एका वाहनाला 500 किलो आला, अलग लक्षात. तर हे सांगितलं नाही, एक नंबरचा 800 आला, 500 आला. हे माझ्या समोरच घडलेलं आहे. मी ते पाहिलं काही केलं बरोबर. परंतु तो जो काटा आहे आता याच्यामध्ये आजपर्यंत अशा पाट्यापासून दूर आहे. या परिसरामध्ये काटा नाही. तुम्ही इथं ऊस तोडताना इथं जाणता या शेतकऱ्याला पर्याय नाही ना. काटा कुठं करणार? हा जो फरक आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो. पण याच्या पुढं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा काटा मारायचा हे तुमच्या गांडी दम नाही. परत आम्ही आहो इथं काटा मारायचा नाही विषय. भरपाई कधी येणार? चेअरमन साहेब आणि जी मी भरपाई कारखाना तोपर्यंत चालू होणार नाही. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काल आले एमडी म्हणून, इथं आमची काय योगदान आहे शेतकऱ्यांचे तुम्हाला माहिती आहे का? कारखाना उभा करण्यासाठी तुम्हाला काय घेणे सांगा ना. तुम्ही काय काटा मारायला लागले? आम्ही स्वतः सांगायचं कुठे माझा स्वामी समर्थाचा पंचगंगाचा आज काही तुम्ही गमावलं सगळं शेतकऱ्यांचं. सुप्रीम कोर्ट लढलेलं आहे. काय योगदान आहे
साहेब लोकांचं काय आहे? का हातात नसतं? कोणाला विचार शेतकऱ्याला तुम्ही आज आले तुम्ही एमडी म्हणून कामगारांचे पगार देत नाही, तुम्ही असं नाही केलं पाहिजे ना. मी काय म्हणतो शेतकऱ्याची लूट केली राव. शेतकऱ्याचे पेमेंट नाही. पेमेंट नाही मग सांगताना कारखाना पेमेंट किती पेमेंट झालेलं आहे तुमचे? शिवतारे साहेब कधी येणार? आणखी महिने पेमेंट बोलून घ्या. नाही नाही येणार आहे माझे काय कोणी नाही मॅडम त्या स्पष्ट सांगते ते काय करायचं ते सोपर्यंत असं नाही ना राव. बोलून घेतो एक दिवस मला दररोज मोटर चालू करून दाखवा. उद्या